हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात, दानवेंचा खैरेंवर आरोप। तर कुणी एकाकीपणाने वागत असेल तर प्रमुखांना कळलं पाहिजे, दानवेंचं वक्तव्य। 10 वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक, पण मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही। शिंदेंच्या शिवसेनेत कदापि जाणार नाही, अंबादास दानवेंकडून स्पष्ट। काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला, केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीला, जयंत पाटीलही पवारांच्या निवासस्थानी दाखल। अचानक तब्येत बिघडल्यानं विजय शिवतारे उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉलमध्ये दाखल। शिवतारेंची प्रकृती ठीक नसल्याची केसरकरांची माहिती, तर भेटीत राजकीय चर्चा नाही, केसरकरांकडून स्पष्टीकरण। अजितदादाच ठरवतात पुरंदरचा विजय, अजितदादा गटानं विजय शिवतारेंना डिवचलं। नावात विजय पुरेसा नाही, तो दादांच्या मनातही असावा लागतो, अजित पवार गटाची बॅनरबाजी। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयाची शक्यता। आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकांची घोषणा होणार। देशभरात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणूक होण्याचा अंदाज। धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघांची नावं पूर्वीचीच राहणार। उस्मानाबाद आणि औरंगाबाद हीच नावं कायम राहणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य आयोगाला आदेश। माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी 20 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार। परदेशींचा धाराशिव लोकसभा मतदारसंघावर दावा। रवी राणांच्या युवा स्वाभिमानीचा आज अमरावतीमध्ये कार्यकर्ता मेळावा। नवनीत राणा आजच कार्याध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता। अमरावतीमध्ये निर्णय घेणार, दिशा ठरणार, असे बॅनर फायर। रामटेकचा पेच कायम असताना शिवसेनेच्या कृपाल तुमानेंकडून प्रचाराला सुरुवात। तुमानेंकडून काटोल नरखे परिसरात कार्यकर्ता मेळावा, तर भाजपकडून रामटेकवर दावा। महाविकास आघाडीतली 42 जागांचं वाटप निश्चित। 6 जागांवरील चर्चा अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। 17 मार्च नंतर महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी उद्धव ठाकरेंची भेट घेणार। दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ठाकरेंची भेट होणार। ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांना दक्षिण मुंबईतून लोकसभा लढण्याची पुन्हा संधी। मुंबईतील सभेत उद्धव ठाकरेंकडून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर। ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांविरोधात आरोपपत्र दाखल। ईडीकडून पीएमएलए कोर्टात 2500 पानी आरोपपत्र दाखल। 28 मार्चला आरोपपत्रावर सुनावणी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।